साईबाईचा दिवस 14 सुरू झाला. आता आमचा प्रवास सुरू केला आहे. आमचा नाश्ता वगैरे फ्रेश वगैरे मस्त झालं आहे. चहा वगैरे घेतली. परत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आता आमच्या तात्याचा बर्थडे आज. हॅपी बर्थडे तात्या. हॅपी बर्थडे तात्या. रविदादा पुन्हा आला. दिवस 14 सुरुवात केली आता आम्ही. महेश गुरव काल आलाय आपला भाऊ. भेटू मग आता पुढे नाश्त्याच्या ठिकाणी भेटूया. नाश्त्याच्या अगोदर पण साईमाई सकाळ. आता सकाळचे किती वाजलेत मित्रांनो? 7 वाजायला आलेत. तर आता आम्ही सुरुवात केली आहे. आता आम्ही डायरेक्ट चहाच्या मुक्कामाला थांबू. खूप थंडी वाजते. थंडी पण आहे ना. हे आपले 2 भाऊ आलेत पण भावांना सुट्टी नव्हती त्यामुळे ते पहिल्या दिवशीपासून नव्हते. कालच रात्री आले पण पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करणार सुट्टी शक्य. ते आताच जरा न्यू जॉबला लागलेले आहेत त्यासाठी त्यांना सुट्टी भेटली नाही. पण आता आहेत. आजचा दिवस पूर्ण आहे. त्या सकाळी जातील. चला शनिवार रविवार आला त्यासाठी सुट्टी भेटली भावाला. पण चांगलं आलं आलेत. आता मागच्या दिवशी आला ना शिर्डीमध्ये. शिर्डीला भेटू. बघू आता सायनी बोलत आहे. चला मग भेटू नाश्त्याच्या हॉल्टला आपण. साईराम. आता आम्ही आमच्या नाश्त्याच्या मुक्कामाला पोचलोय. आता बघू नाश्ता वगैरे करू. आता आमची पालखी आली आहे. आम्ही अगोदरच आलेलो पहिल्या झेंड्यासोबत. आर गब्बा काय बोलतो मित्रा? पोटला साईराम. खूप लवकर आले तुम्ही लोक. काय गद्दारी? साईराम. मिसळ पाव. मिसळ नाश्त्याला मिसळ पाव आहेत. का दाद्या कशी आहे मिसळ? कशी आहे मिसळ? तर आमच्या जुन्या पार्टीतले मित्रमंडळ शत्रू गँग मधले आहेत. तर तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही आता पार्टीमध्ये सहभाग केला. तुम्ही कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं. सकाळी लवकर उठलो 4 वाजता. हो का? 4 वाजता? आम्ही पण 4 वाजता नाही इथं पोहोचायचं होतं ना मला. त्याच्यामुळे म्हटलं हा पॉइंट मला करायचा होता. एकदम पूर्ण जुनं आठवणी ताज्या करायच्या होत्या. तुला पण तू पण हे पण आपले डान्सर आहेत. यांचा डान्सर आपला आण्या भाज्याचा ग्रुप होता असा. पण आण्या काही कारणाशिवाय येऊ नाही शकले. पण भाज्याबाई आलेले आहेत. तर काय बोलतील तुम्ही जुन्या आठवणीबद्दल? जुन्या आठवणीबद्दल आजचं बोलायचं म्हणजे आमचे सगळे मित्र एकत्र येतात ह्या टायमाला. सगळ्यांना मजा वाटते, खुशी होते, एकत्र चालतो म्हणून. अजून काय बोलायचं? एकदम आपल्या जुन्या आठवणी सगळ्यात बोलून हसून चालतात. साईराम. आता नाश्ता वगैरे झाला आमचा ना. पाव बिव किती खाल्ले मित्र? पाव बोललो ना मागच्या व्हिडिओमध्ये. 4 पाव खाल्ले ना. 8 पाव खाल्ले मित्रांनी आपल्या. मिसळ पण मस्त होती. चांगली केलेली. मस्त तरी बिरी. आता नाश्ता वगैरे झालाय. आता आम्ही डायरेक्ट जेवायच्या स्टॉपवर भेटू. तुम्ही कुठे गेलेले मित्रांनो? साईराम. आता आम्ही नाश्ता वगैरे करून आता निघालोय. पुढचा प्रवास चालू झालाय. बघू शकता आता तुम्ही. आमचा बारका बघा पहिला झेंडा घेऊन आता पुढे निघालाय. नाको तेव्हा एकदम शेवटला राहतो आणि आता पहिला झेंडा घेऊन निघालाय. चला मग आता भेटू आपण मध्ये मध्ये. आणि मी सचिन भाऊला एकच सांगतोय, कोण जर गोटीतून आम्हाला दिसलं गोटीमध्ये कोणी जाणार नाही. मी तिथं शॉर्टकटला उभं राहणार आहे त्यासाठी. आम्ही पण लक्षात ठेवणार. आम्ही पण गोटीतून जाणार आहे. 3 दिवसानंतर गोटी मार्केट मधून कोणी जायचं नाही. लक्ष ठेवणार की कोण कोण गोटीमधून जाते. तू स्वतः गोटीमधून जाणार आहे. सुटके नाही होणार. मार्केट मध्ये जाणार आहे. हा डायरेक्ट हायवेनेच जायचं ना आपल्याला. मार्केट मधून नाही टाकणार. चला चला आज चला मग भेटू आपण मध्ये मध्ये. थंडी खूप वाजते. आता वाजले 9 वाजले तरी थंडी आहे भरपूर. मित्रमंडळी सहित साई तुझ्या पावन गुरु
आणि आपले छोटे सरकार मोठा धमाका करणार आहे. आता गावाला फोन लावून यांचंच गाव आहे हे सगळं. गोटी आम्ही त्यांच्याच गावामध्ये आता गावामध्ये त्यांच्या आहे. एक तर आम्ही बघितलं त्यांनी की आता आम्हाला मान्य झालंय की त्यांचंच गाव आहे. तिथं आमच्या 80 रुपये होणार होतं, तिथं त्यांनी 70 रुपये हे केलेले आहेत. 10 रुपये रिस्टॉरंट आता ते ह्याच्या पुढं माझा आवाज तर ठीक झालाय, त्यामुळे ते आता काकडी आपल्याला मागवणार आहेत. काकडी गावची आणि भेळ ना. गावची काकडी आणि गावची भेळ हा. फेमस आहे. एवढी फेमस आहे की मुंबईवरून अरे इकडे बघ ना मित्रा. अरे व्हिडिओ मध्ये बघ. मुंबईवरून मला तोंड दाखव तुझं. तोंड दाखव. अरे तोंड दाखव. मुंबईवरून माणसं येतात ती गावची भेळ खायला. हा. त्यासाठी आम्ही त्या स्टॉपला भेटून तुम्हाला ते आम्ही दाखवणार आहे. आणि कधी आले तर तिथं विजिट नक्की करा. खूप मस्त लागते. इकडे काकड्या लावल्यात का? इकडे कुठे तिकडे गावात आपल्या पिंपळ गावच्या पुढं ते गावात आपले ते राहतात ना तुमच्या साडगाव. हा लागल्यात का बघा? फोन करून सांगा येणार आहे. मला ओळखतील का नाही काय नाही. माझं एक तर अशा प्रकारे त्यांनी फोनवरती बात केली आहे काकड्यांची. आता बघू आता उंबर कोणतं ते पेट्रोल पंप तिकडे चढतोय. हा अहो पोरांना काकड्या खायचे आहेत. करा फोन, काकड्या काढून ठेवा फक्त. आपल्या भावांचा व्हिडिओ कॉल आलाय. पेढा बघा. पेढा. ओम साईराम. पाय खूप दुखलेत. आता आम्ही उंबरकोण फाट्याला आहे. 3-4 जण पालखी आमच्या जरा पुढं गेली. तर आता आम्ही जरा इकडे थांबलोय. पिंपळाच्या झाडाखाली आहे बघा. पिंपळाचं झाड आहे तिथे थांबलोय. आमचा मित्र बघा अतुल. खूप पाय दुखतात ना मित्र. भावाचा पाय बघा किती सुजलाय. सगळे इथं बसलेत बघा. जरा थांबलोय. हा बुवा बघा आमचा. थांबलेलं आहे. तर इकडे एक भेळ फेमस भेटते. एक नंबरची भेळ आहे. कधी खूप आले भारी तर लागते. visit करा. आमचं नाव सांगा V3 बॉईज घाटीपाडा रहिवासी विकास मंडळ शिर्डी पदयात्रा. तुम्हाला इथं डिस्काउंट मध्ये देऊन देतील. याला कोण विचारत नाही इथं. तुम्हाला एक जादू दाखवू. जादू अशी जादू तुम्ही कधीच बघितली नसाल. एवढी जादू आहे की तुमचं हसून हसून पोट दुखेल. ते तुम्हाला दाखवतो 5 मिनिटातच. चला सकाळ उठायचं ना. तर हा आमचा माणूस होता घोरणारा. तर एवढा घोरतो की सगळ्यांच्या आजूबाजूवाल्यांची झोप हे करून टाकतो. आता आमचे नवीन शेड आले ते तुम्हाला दाखवतो. दरवर्षीप्रमाणे आमचा शेड आता आमच्या सेवेसाठी आलेला आहे. तर त्याची आम्ही सगळ्यांची चौकशी करणार आहे की कसं काय त्याचं आहे वागणूक वगैरे. तर आपण थोड्या टायमानेच भेटू. तर आमच्या शेटबरोबर आपण थोडं तर आपण बोलून घेऊ की शेटला आपल्या इथं यायला कसं किती वाजता किती निघाले आणि किती टाइम लागला ते. आम्ही 9:30 वाजता निघालो. हो बोला शेट. हा इथं आता 2 वाजता पोहोचलो. हा ट्रॅफिक जाम मुळे. हा लाडू कसा खातोय. त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी सूप बनवणार आहे. हा संध्याकाळचा प्रोग्राम आहे सूप बनवायचा. पण कुठला आपला मधला व्हेज ना सूप. म्हणजे ते पकोडे बिकोडे बनवणार आहे की. पकोडे नाही अजून आचार्यला विचारायला लागेल मला पकोडे बनवायचे का नाही बनवायचे आहे का नाही रे. अच्छा मग तुम्ही तुमचं इथे येण्याचं कारण काय आहे? अरे सुट्टी बिट्टी म्हणून आलो आहे का नाही. पाणी पाजायला आलो. पाणी का अरे हा पाणी संपलं ना रे आपलं. हो. तसेच आमचे पालखीचे सहकार्य जे त्यांना यावर्षी आपल्याला यायला भेटलं नाही असेच नवनाथ चराटे त्यांचं पण इथं सहकार्य करत आहेत. त्यांना डिग्यांनी त्यांना फुकट घेऊन आलेत की पैशाने घेऊन आले ते माहिती नाही. पण ते आता आपण त्यांच्याकडून चौकशी करून घेऊ. तर काय तुमचं म्हणणं काय आहे. सामील नव्हतं केलं त्याच्यामध्ये. ते सामील नव्हतं केलं का? माझ्या सेफ्टीसाठी आणले. अच्छा नाही काय तुमची आम्हाला वागणूक माहिती आहे ना कशी. त्यामुळे आम्ही त्याला विचारतो. सेफ्टीसाठी आणलेले.
अच्छा सेफ्टीसाठी आणलंय का? हा अच्छा म्हणजे येताना खर्च कोणी केला, त्यांनी केला का तुम्ही केला? आता आमच्यावर कसे सेट होते ना, त्यामुळे जे काय आहे ते आमचे सेट बघतात. अच्छा अच्छा व्यवहार वगैरे सगळं त्यांच्याकडे ओके ओके. कसे माहिती का हे शेट आमचे पण शेट आहेत, कारण की आमचं वाजवण्यापासून आमचा त्यांच्यावर खूप संबंध आहे, जुना संबंध. हा, 1-2 वेळा मारामारी झालेली आमची, पण आम्ही कसं पोलीस चौकीला जाऊन ते सॉल्व्ह करून आलो, त्यामुळे काही एवढा प्रश्नच येत नव्हता. पण तो पैशाला एवढा कंजूस आहे ना की काय बोलू ते आम्हाला समजत नाही. हे तुम्ही मान्य करतात ना सर? नाही मान्य नाही करत. यांना खायला पण घालायचं, यांना खायला पण द्यायचं, त्याच्यात हे पण हे करायचं. मान्य करतो की ठीक आहे खायला द्यायचं, पण कसं सगळे पोरं घरी गेल्यानंतर तो मला घेऊन जायचं. हे आम्ही मान्य करतोय आणि काय बोलतो विषय आपली काय आहे की आठवण पालखी मधली? खाऊ दे ना त्याला तर खाऊ दे पहिला. पहिल्यांदा अजून काय पहिलं हो ते तुमच्या सुट्टीचं हे झालेलं ना. ऍक्च्युली पालखी आम्हाला डिसेंबर मध्ये काढायची होती, त्याचं कारण आहे की त्याला 1 महिना सुट्टी होती, पण आम्हाला सुट्ट्या नव्हत्या ना, त्यामुळे आम्ही जानेवारीमध्ये काढली. आता पाणी ह्या टाकीतलंय चांगले पाणी हो तेच बोलो. आता निघताना आपण जरा आपले जे पालखीतले पदयात्री आहे त्यांना निघायचा एक्सपिरियन्स कसा आहे ते विचारून घेऊ त्याच्याबद्दल. आणखी काही राजू साहेब तुम्हाला काय तुमचं म्हणणं काय आहे दिगंबर शेठ बद्दल? ऍक्च्युली नव्हता यायला नको होत त्यांनी. हा ना? उपाशी मारणार सगळे आता. हो ना तेच बोललो मी ते बोलो. आमची सुट्टी झाली पण याच्यामुळे. हा ना आता 2 दिवस सगळ्यांना आराम आहे, कारण की दिगंबर सेठ ह्याच्या पुढचा 2 दिवसाचा जो काही कार्यक्रम आहे तो त्यांच्या हातात घेणार आहे. माझं त्यामुळं कसं आता सगळ्यांचा फेसला असला. अच्छा काय तो आल्यामुळे काही गोष्टी जरा स्ट्रिक होणार आहे का, अशा स्ट्रिक होणार आहे की आम्हाला जामीनदार पण नाही भेटणार आहे. अच्छा त्यामुळे आम्हाला ते आम्हाला ऐकायला असं लागणार. वाटत आहे हा, बोला. की आजचा इथूनचा पुढचा प्रवास दिगंबर शेठ आम्हाला खांद्यावर घेऊन करणार आहे. अच्छा म्हणजे सगळ्याला खांद्यावर घेऊन मग मला तुमच्यापासूनच हे तुमचं की तुमचं काय एक्सपिरियन्स काय आहे आपल्या ह्याच्याबद्दल की दिगंबर गिळंदे साहेब आपले हे असतात? हा खूप एक्सपिरियन्स वाला माणूस आहे आणि तो नक्कीच 2 दिवस उत्तम पद्धतीने सांभाळेल ओके आणि आम्हाला सुट्टी भेटन म्हणजे आम्ही आशा बाळगतो. अच्छा सोमनाथजी तुम्हाला काय बोलायचं आहे का? सहकारी दुपारच्या हॉलवरून ओम साईराम. आता आम्ही दुपारच्या हॉल्टवरून निघालोय. सकाळी आम्ही 5:30ला निघालेलो, कारण का सकाळी आम्ही आंघोळ वगैरे तर करू शकत नाही, कारण का खूप थंडी असते, त्यामुळे आम्ही आंघोळ करत नाही. कारण का दुपारीच आम्ही दुपारच्या हॉल्टला आम्ही थांबतो, तेव्हा तिकडं आम्ही आंघोळ वगैरे जेवण वगैरे सगळं करतो. आंघोळ करून फ्रेश वगैरे झालो, मस्त जेवलो वगैरे, आणि त्यानंतर मग आम्ही आराम वगैरे थोडा करतो. आणि आता त्या टायमाला निघतो, म्हणजे 4-4:15 आम्ही निघतो. तर आता निघालो आहे, तर तुम्हाला मी दाखवेलच मध्ये. आणि आपला कालचा ब्लॉग टाकलेला आहे, तर ब्लॉगला सपोर्ट करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. फॉलो नाही दुसरं आपलं यूट्यूब चॅनल आहे ना, इंस्टाग्राम चॅनल नाही. आपला मित्र कसा बसलेला क्लिअर झाला मस्त, त्यामुळे आता कारण का पुढच्या आपला ह्याच्यामध्ये मित्र खूप मजा येणार आहे खूप आपल्याला. मजा येणार आहे. जरा शूट घेता येत नाही, कारण का जरा चार्जिंगचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे मधले घेतो, कारण का मस्ती करायला पण आम्हाला भेटत नाही जास्त. आम्ही आता सध्या समुद्री मार्गावरती आहे, समुद्री मार्ग. समृद्धी महामार्ग आहे बघा, एक नंबर झालं ना रे समृद्धी महामार्ग. कारण का इकडं बाईक वगैरे अलाउड नाही, फक्त 4 व्हीलर अलाउड आहे. हा बघा, इकडून तुम्हाला दाखवतो, इथून आलाय असा ब्रिज खालून, हे बघा. तर मित्र आता आपण करू हळूहळू. दाखवत आपला मित्र कायम सोबत असतो, आता आपला लास्ट पर्यंत सोबत आहे, चाय पियाला शेवटपर्यंत. ते आतापर्यंत आपला मित्र सोबत आहे. तर कसं ब्लॉग वाटतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, दाखवतो मी आम्ही तुम्हाला पुढे. साईराम. आता आम्ही संध्याकाळच्या हॉलला पोचलोय, म्हणजे आता नाश्ताच्या हॉलला पोचलोय. तर आता थांबलो, आता आम्ही चहा पियाला, नाश्ता करायला. तर आता इथून 5 किलोमीटर चालायचं आहे रात्रीच्या हॉलला.
आमचा सेवेकरी एक खास सेवेकरी चव्हाण मामा. चव्हाण मामा. तो पोरांना लय पाणी पुरवतो, पण पोरांना एवढा बनवतो की 1 किलोमीटर आणि त्याच्यात 3-4 किलोमीटर 4 किलोमीटर घेऊन जाते. आता बोलला की 6 किलोमीटर आहे जेवण झाल्यावर. मला डेमो ए मामा ब्लॉग मध्ये बघ. आता किती किलोमीटर जायचे? अरे ब्लॉग चालू आहे, किती किलोमीटर मध्ये जायचे सांग. 6 किलोमीटर. तिकडनं पण 6 किलोमीटरच बोललेला. पक्का 6 आहे का? आमचा खास सेवेकरी आहे चव्हाण मामा. दुसरा सेवेकरी सचिन बनकर, त्याला पण दाखव. ए सचिन ना इकडे ये. ब्लॉग मध्ये हात दाखव भाई, सेवेकरी आहे तू. ए भाई ये हात दाखव, सेवेकरी आहे. ब्लॉग मध्ये येतो. सांगितलं भाई आम्हाला पाणी बिनी पुरवतो. असं चालत राहिला मुसळधारे अंधार होता, त्याच्या आधी निघा पटपट. 4 किलोमीटर जायचे. चला मग भेटू नंतर आपण. बोलते पायात देशक्तीचं बळ निघाली पालखी जीव जळ ऐकून घेशील का पायी पायी साईनाथा मला शिर्डीला नेशील का. साईराम. आता आम्ही आमचा नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालोय, चहा वगैरे पिऊन. आता आम्ही डायरेक्ट रात्रीच्या हॉडला जाणार आहे. 6 किलोमीटर आहे. तर आता काळोख होईल हळूहळू. काळोखात व्हिडिओ नीट जरा येत नाही. तर आता नाश्ता वगैरे केल्या. आता आम्ही परत 6 वाजता फोनवर बोलत होतो, 11 वाजेपर्यंत कधीच टायमावर येत नाही. फोन आला की डायरेक्ट पार्टी जाते. सकाळी जाते रात्री. सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत कधीच येत नाही लवकर. 4-4:30 पण होतात कधी कधी सकाळची. हा चला मग आता आम्ही तुमच्या राहुल शेठचा आज वाढदिवस आहे, तर खास त्याची बायको आली आहे मुंबईवरून बर्थडे सेलिब्रेशन करायला. हॅपी बर्थडे. झोपलोय इथं सगळे बघा कसे झोपलेत सगळेजण. नाही रात्र. आता आम्ही हॉलला पोचलो. तर जरा आपल्या व्हिडिओ आम्ही घेतले नाही, कारण त्या मोबाईलला जरा चार्जिंग होती म्हणून घेतल्या नाही. आता साई नाही रात्र. आता आम्ही झोपतो. उद्या सकाळी परत आम्हाला 4-4:30ला उठायला लागणार. तर आत्ताच आम्ही ब्लॉग इथं एंड करतो. तर हा ब्लॉग उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत. चला साईराम.